गेल्या काही दिवसात जपान आणि चीनच्या US ट्रेझरी बॉन्ड्समधील हालचालींमुळे अमेरिकेच्या बॉन्ड मार्केटमध्ये मोठी इन्स्टेबिलिटी आहे. यामुळे US 10 इयर बॉन्ड यील्ड 4.7% पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच विदेशी गुंतवणूकदारांना अमेरिकेतच तुलनेने स्टेबल आणि सेफ रिटर्न्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी वाढली आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होतोय. पहिला परिणाम FII सेलिंग. अमेरिकेतील वाढत्या यील्ड्समुळे फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतातून पैसा काढण्याची प्रोबॅबिलिटी वाढते, ज्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्सवर दबाव येऊ शकतो. दुसरा, रुपयावर दबाव. डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपया आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. तिसरा, गोल्ड. सेंट्रल बँक्स आणि इन्व्हेस्टर्सकडून गोल्डची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किमतींना आणखी सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. म्हणून जोपर्यंत US बॉन्ड मार्केटमध्ये स्टेबिलिटी येत नाही, तोपर्यंत भारतीय बाजारात व्हॉलटिलिटी राहण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी पॅनिक करण्यापेक्षा SIP आणि स्टॅगर्ड इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवणे जास्त योग्य ठरू शकते. आणि जर तुम्हाला गोल्डच्या आत्ताच्या लेवल्सबद्दल आणि माझ्या फर्मच्या गोल्ड टार्गेटबद्दल आयडिया हवी असेल तर मी मेंबरशिपवर एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे. जर तुम्ही मेंबरशिप घेतली नसेल तर खाली दिलेल्या जॉइन बटनवर क्लिक करून मेंबरशिप घेऊ शकता. फक्त ₹119 पर मंथ आहे आणि मी गॅरंटीने सांगतो त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.